30 वर्षांपूर्वी सुरू केलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांची परंपरा आज तागायत चालू आहे। ती नेहमी 31 डिसेंबरच्या दिवशी रक्तदान शिबिर, रक्तदान हे जीवनदान हे फक्त महाजन नाहीत तर प्रत्यक्षात रक्तदान करून आपणही या समाजाचा देणं लागतो ही भावना आजच्या तरुण पिढीमध्ये जागृत करणं हेच रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र यांचा प्रमुख उद्दिष्ट आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे। शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी रक्तदानासारख्या महान आणि राष्ट्रीय कार्याची परंपरा सुरू ठेवली असून तरुणांना या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याकरता आवाहन केलं होतं। 31 डिसेंबरच्या दिवशी आपली तरुण पिढी चुकीच्या मार्गाचं अवलोकन करते, त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कुठेतरी ढासळतोय। याची कुणकुण 30 वर्षापूर्वी आदरणीय दिघे साहेबांना लागली होती आणि तीच परंपरा आज तागायत या उपक्रमाच्या माध्यमातून गेली 30 वर्ष सुरू आहे। दरवर्षी हजारो तरुण तरुणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या रक्तदान शिबिरात रक्तदान करून या राष्ट्रीय महान कार्यात सहभागी होतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 25 पेक्षा जास्त वेळा रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकरुणा पुरस्कारानं गौरवण्यात आलं। तसंच प्रत्येक रक्तदात्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक दिलं। या रक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान केलं। तसंच नरेश म्हस्के, खासदार रवींद्र फाटक, आमदार प्रशांत कदम, कासारवडोली ठाणे यांनी देखील रक्तदान केलं।